तर नमस्कार मित्रांनो, मी नागेश माळी, स्वागत तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये। तर विषय काय आला आहे, मी आले सध्या कवटे मंकाळला। कवटे मंकाळमध्ये एम आय डी सी, माझ्या मागे एम आय डी सी ही सगळी एम आय डी सी आहे सगळे, आणि इथं आपली गाडी। तर आपण ह्या आणल्या पेंट, आता आहे पेंट तुम्हाला दिसत नाही, पडदा काढल्यावर दिसेल, त्याचा काही विषय नाही। तर मी चालली आणि आपली बनवली काल गाडी विजापुरात, तर काल संध्याकाळी भरली 6-7 वाजता, आणि ही बदलावर येऊन रात्री घरात मुक्काम केला। तर सकाळी निघून 8 वाजता इथं आली, म्हणजे तसा 8 वाजता आलो इथं, 8 वाजता आलो, 8-9 इथे एका तासात, त्यामुळे काही विषय नाही। तिथून थांबली 10 वाजता। तर आपण राईड मागणे येऊया, म्हणजे आमचा जो होता रूट तो जत, डबळापूर, कोकळे आणि कवटे मंकाळ असा आपला ही होता रूट। तर आपण डायरेक्ट तर फायनली आपण आलो, आणि ही आपली गाडी, आणि एक नाही येत आहे वाटतं, दिसते ना, हे आहे त्यांचं। तर हे दोन हे गोडाऊन, इथे एक आणि इथे, आणि ही अण्णाची गाडी ह्या त्या आधी, आणि मी आली आता मगाशी, म्हणजे 9 वाजता आहे तर आलतो। आणि ही पण हिने आणलाय पेंट, तर ह्यांच्याकडे होणार खाली, मग नंतर माझी खाली, ह्यांच्याकडे खाली 2 तास, माझ्याकडे खाली 1 तास, असा हा विषय। त्यांच्याकडे आत्ता आली हमाल, ते हमाल आत्ता आले, म्हणजे ही गाडी लावणार अण्णाची, मग लावणार माझी, तर 1-2 वाजते म्हणते इथं, असा हा विषय। आणि इथून खाली पण आपल्याला डायरेक्ट धरला, काय आवडतं मला कसं काय होते, फक्त व्हिडिओ का कंटिन्यू सांगतो। तर आता अण्णाची गाडी आत लावली, बघताय ना, आत लावायची आला आहे, आणि मी आलो सकाळी लवकर, त्यामुळे मी नाश्ता वगैरे केला नव्हता। मग ह्यांची ही घेतला गाडी स्कूटी आहे म्हणा, आणि ही आपली गाडी, मग ह्यांची पण गाडी स्कूटी जाऊन नाश्ता वगैरे येतो करून, कारण इथं खायचं मिळत नाही, कुठे चहा नाही, नाश्ता नाही, तर आसपास काय दिसते सगळं मोकळा येतं इथं काय नाही। मग ही गाडी आहे, गाडी कंपनी कुठली काय माहीत नाही, हाय कुठली, तर जातो आणि जाऊ नाश्ता वगैरे करतो। व्हिडिओ का कंटिन्यू तुमचं काय, चला जाऊया। फायनली नाश्ता वगैरे केला, आणि आता जातो गाडीकडं, थोडा वेळ लागला नाश्ता करायला। तर चला डायरेक्ट जाऊ आणि भेटू गाडी कशी, व्हिडिओ करा कंटिन्यू। तर नाश्ता करून आता आलो, ते अण्णाची व्हायला गाडी जाते 2-2.5 तास, त्यामुळे आता गाडीत थांबायचं काम काय, गाडीत बसायचं। आणि आता मग अशा आत गेलो, तर आत बघितलं पेंडीचा स्टॉक एवढा, प्लॉट मधले झप्पी 40 फूट 50 फूट निबाळ मारले पेंट। कारण काय झाले, आता पेंट झाल्या स्वस्त, जे पोतं 2100ला होतं त्या झाल्या आता 1500ला, त्यामुळं आता जेवढी पेंट येईल तेवढी चालेल। आणि एकदा पेंट महाग झाली नंतर मग स्टॉक बाहेर काढायचा, आता पेंट स्वस्त झाल्या ना, त्यामुळे तो वाढायची, फ्लॅटमधल्या थप्पी विषय नाही, असं असते ते नियोजन। बघू काय होते आपलं, काय आपण आणायला जायचं असते, काय व्हिडिओ कंटिन्यू बघू काय होते। तर दुपारचे वाजले 2, आणि माझी गाडी आत्ता व्हायला खाली, म्हणजे जस्ट आत्ता लावली पॉईंटला, तर मागं पॉईंट आहे गौरी कल, आणि गौरीची पेंट 44 किलोची पोतं, आणि मग अशा अण्णाची लावली इथं, त्या इथं लावली ती अण्णाची गेली करून खाली ह्या रोडनी, आणि माझी आत्ता लावलीत
आता वाजले 2. गाडी वेळेला 1 तास लागलो कंटिन्यू, ते पण 3 वाजतील मला. तर बघा आत जातो आणि आतून दाखवतो तुम्हाला. घड्याळ लागलो यायला फुटलं काय नाही सांगा. नाही ना आहे हां. बघताय ना